नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. रोहिणी जंपारमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला ब्लॉग असणार आहे मोराच्या चिंचोलीचा. तर हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. थँक्यू. पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावरती असणारे मोराचं गाव म्हणजेच मोराची चिंचोली. इथे आल्यानंतर तुम्हाला सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी हुरडा पार्टी असे नियोजन केलेले असते. तर तुम्ही इथे खूप एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर वन डे ट्रिप करायची असेल तर मोराची चिंचोली इथे येऊन तुम्ही एकदा नक्की भेट द्या. इथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बघायला पण भेटतील आणि एन्जॉय पण करता येईल. इथे वॉटर पार्क आहे. त्या वॉटर पार्कमध्ये खूप धमाल मजा मस्ती करता येईल. तसेच रेन डान्ससुद्धा आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला सायकलिंग, घोडागाडी, बैलगाडी अशा प्रकारच्या विविध सोयी आहेत. ते सुद्धा तुम्हाला एन्जॉय करता येईल. मी मोराच्या चिंचोलीला माझ्या फॅमिलीसोबत गेले होते आणि इथे आम्ही खूप एन्जॉय केला. हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही ट्रॅक्टरमध्ये बसलो होतो तिथला आहे. आणि इथे आमराईसुद्धा आहे. त्या ट्रॅक्टरमध्ये फिरताना सर्व काही गोष्टी बघायला भेटतात. खूप मोठं मैदान आहे आणि इथे घोडागाडी आहे, ट्रॅक्टर आहे, बैलगाडी आहे, त्यातसुद्धा आम्ही बसलेलो आहे. ते सुद्धा तुम्हाला पुढे बघायला भेटेल. व्हिडिओ जराही न स्किप करता लास्टपर्यंत बघत राहा, कारण मी शेवटला सांगितलं आहे की इथलं तिकीट आणि टाईम काय आहे. आणि इथे आम्ही घोडागाडीची राईड केली. इथला हा व्हिडिओ आहे. आणि हे आहे वॉटर पार्क. इथे आम्ही खूप मज्जा केली. माझ्या बहिणीची 2 मुले रुद्र आणि बेला यांनी खूप मज्जा केली. माझे वडील, माझे दाजी यांनीसुद्धा खूप खूप एन्जॉय केलं. ते तुम्ही बघू शकता पुढे किती एन्जॉय केला त्यांनी. तुम्ही विचार करत असाल की ट्रिपला कुठं जायचं आणि लहान मुलांना कुठे न्यायचं, तर मोराची चिंचोली हे बेस्ट प्लेस आहे लहान मुलांसाठी. इथे लहान मुले खूप एन्जॉय करतात. त्यांना खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतात आणि एन्जॉय करायला भेटतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन इथे बिंदास येऊ शकता. हे आहेत माझे पप्पा. त्यांनी खूप दिवसांनी स्विमिंग केलं, त्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ शूट केला. वॉटर पार्कमध्ये एन्जॉय केल्यानंतर आम्ही दुपारी जेवायला गेलो आणि तिथे पुरणपोळी, आमटी, भात, झुणका भाकर असे खूप काही मेनू होते आणि ते आम्ही इथे एन्जॉय केले. जेवण झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि पुढे काय आहे ते तुम्ही बघू शकता. हे ॲडव्हेंचर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही इथे एकदा नक्की या. जर तुम्ही वन डे रिटर्न म्हणजेच 1 दिवसाची ट्रिप आणि पैसे कमी, खर्च कमी आणि एन्जॉय जास्त असा जर विचार करत असाल तर तुम्ही मोराची चिंचोली इथे येऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता की इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामधून तुम्ही लहान मुलांनासुद्धा एन्जॉय करायला देऊ शकता आणि तुम्ही एन्जॉय करू शकता. अशा खूप काही गोष्टी आहेत, बघण्यासारख्या आहेत, शिकण्यासारख्या आहेत आणि एन्जॉय करण्यासारख्या आहेत. तर कसा वाटला हा मोराच्या चिंचोलीचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. पुढे तुम्ही बघू शकता की मी सगळे फोटो टाकलेत आणि जे चार्जेस आहेत तिथले ते सुद्धा मी टाकलेत आणि काय टायमिंग आहे ते सुद्धा टाकलेलं आहे. आणि काही मोराचे फोटोसुद्धा आम्ही क्लिक केले होते ते सुद्धा टाकलेत. आणि हुरडा पार्टीचा हा एक फोटो तो सुद्धा तुम्ही बघू शकता. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाकाल.